नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. पुढारी न्यूज ओपन फोरम, जिथं पुढारी बोलतात, ब्रेकिंग देतात. ओपन फोरममध्ये आज आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते. एक नाही, दोन नाही, 5 दशकांची, खरं तर 5.5 दशकांची ज्यांची कारकीर्द आहे, झंझावाती अशी. आक्रमकतेसाठी ते ओळखले जातात. कोकणात तर त्यांचं नाव गाजतंच, पण राज्यातही जे बोलतात त्याकडे लोक लक्ष देऊन ऐकतात. रामदास कदम आपल्यासोबत आहेत. भाई, म्हणजे पहिलाच प्रश्न स्वाभाविकरित्या प्रत्येकालाच हा प्रश्न पडतो. म्हणजे आत्ताच काही दिवसांपूर्वी तुम्ही एकदम आक्रमकतेनं त्वेषानं तुटून पडलेलात. तेव्हा काही राजकीय मित्रांशी माझं बोलणं सुरू होतं तुमच्यासारख्या, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की रामदास कदम म्हटलं की आक्रमकता ठरलेलीच आहे. आम्ही आजपासून नाही, गेली अनेक दशकं पाहतोय रामदास कदम आक्रमकतेला पर्यायवाची शब्द आहेत. ते आक्रमकच असतात, ते तुटूनच पडतात, ते झंझावातासारखेच वागतात आणि बोलतात सुद्धा. नेमकं हा झंझावात, ही आक्रमकता जी दिसत होती 8-10 दिवस आधीपर्यंत, ती आता अशी शांत का झालेली आहे भाई? हा, एक गोष्ट मला अगदी स्पष्टपणे सांगायला हवी की दापोली मतदारसंघ हा माझ्या मुलाचा आमदार म्हणून तिथे एक काम करतात आणि त्यांचा मतदारसंघ तो आहे. गोव्याचे मुख्यमंत्री सावंत हे दापोलीमध्ये आले, त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मग तिथे त्या पत्रकार परिषदेमध्ये रायगड आम्ही लढणार, रत्नागिरी आम्ही लढणार, मावळ आम्ही लढणार, संभाजीनगर आम्ही लढणार, हे त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीरच करून टाकलं. जे ज्या ज्या शिवसेनेच्या जागा होत्या त्या ठिकाणी आम्ही भाजप म्हणून आम्ही लढणार. त्यानंतर तिथले जे रवींद्र चव्हाण म्हणून मंत्री आहेत बांधकाम खात्याचे, नंतर ठाण्याचे आमदार आहेत केळकर म्हणून, त्यांनी माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये येऊन रस्त्यांची भूमिपूजन चालू करून टाकली परस्पर, माझ्या म्हणजे स्थानिक आमदारांना न घेता. तर तो हक्कभंग होतो. आणि म्हणून मी म्हटलं, आम्ही विश्वासानं तुमच्या बाणेवरती आमचा गळा ठेवलेला आहे, केसाने गळा आमचा कापू नका. मी त्यांना बोललो होतो, हे मी मोदीजींना बोललो नाही, मी शहा साहेबांना बोललो नाही, मी देवेंद्र फडणवीसांना बोललो नाही. हे स्थानिक जे लोक आहेत, खालचे लोक आपण म्हणतो ना चहापेक्षा किटली गरम असते, तसं हे खाली आहे कोकणामध्ये. तुम्हाला कोकणामध्ये तुमचा पक्ष वाढवायचा तर वाढवा ना, कुणी नाही म्हटलंय. पण एकनाथ शिंदेंनी जर निर्णय घेतला नसता तर तुम्ही मंत्री कुठून झाले असतात, आणि त्या मंत्रीपदाचा माज तुम्ही माझ्या मुलाच्याच मतदारसंघामध्ये दाखवायला गेलात, तर रामदास कदमांनी काय थांबायचं का? रामदास भाई पंतप्रधान मोदींबद्दल बोललेले नाहीत. रामदास भाई केंद्रीय गृहमंत्री अमित शहांबद्दल बोललेले नाहीत, आणि उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे महाराष्ट्रातील सर्वोच्च आणि प्रभावशाली नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सुद्धा बोललेले नाहीत. मात्र रामदास भाईंना ज्यांच्याबद्दल बोलावं लागतंय ते भाजपाचेच नेते आहेत. कुठंतरी असं वाटतंय का की तुमच्या शब्दात सांगायचं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, त्यांच्या हाती सत्ता सुद्धा होती, त्यांनी हिंमत दाखवली, तुमच्यासारख्यांच्या सहकार्यानं त्यांनी वेगळी वाट निवडली, त्यातून तुम्ही म्हणाल तसं भाजपाचे नेते सत्तापदी येऊ शकले 2.5 वर्षाच्या सत्ता वनवासानंतर. मात्र सत्तेत आल्यानंतर तुमच्यासारख्या झुंजार, आक्रमक आणि हिंमतवान असणाऱ्यांना त्रास देण्याचे धंदे सुद्धा काहींनी सुरू केलेले आहेत. रामदास भाई, नाही, वास्तव आहे ना. आता बघा, रायगडची जागा ही सुनील तटकरेंची जागा आहे. सुनील तटकरे तिथले सिटिंग खासदार आहेत. आता राष्ट्रवादी अजितदादा हे भाजपसोबत आलेले आहेत. मग असं असताना तिथले भाजपाचे धैर्यशील पाटील हे लोकसभेच्या निवडणुकीसाठी बासिंग बांधून बसलेले आहेत की मी उमेदवार मीच आहे. हे कुठल्या नैतिकतेमध्ये बसतं? आणि म्हणून मी बोललो, चहापेक्षा किटली गरम आहे म्हटलं तेवढ्यासाठीच इकडे रवींद्र चव्हाण पण इच्छुक आहेत, इकडं धैर्यशील पाटील पण इच्छुक आहेत. पण ती जागा सिटिंग आहे, विश्वासानं तुमच्यासोबत आले आहेत. आपण कोणाला धोका देणार नाही, वरिष्ठ पातळीवर धोका मिळणार नाही. पण ही खालची मंडळी लगेच ताबडतोब आम्हीच म्हणजे सगळं आहे.
अशा अविभावामध्ये त्यांनी जेव्हा काम चालू केलं तेव्हा त्याला त्याचं उत्तर देणं आवश्यक होतं, ते आमदार सदनने दिलं. अचानक असंही म्हटलं जातंय भाजपाकडून की अहो आमच्या नातूंचा मतदारसंघ होता, तिकडंही रामदासभाई वळलेलेच ना, शिवसेनेची पावलं तिकडे आलेलीच ना, मग आता का दुःख होतंय असं भाजपाकडून विचारलं जातं भाई. नाही, चूक आहे, चूक आहे, चूक आहे, चूक आहे. मी 2009 सालामध्ये दापोली मतदारसंघातून तिकीट मागितली होती, गुहागर मधून नाही. मला उद्धवजी आणि गोपीनाथजी मुंडे या दोघांनी मिळून, मुंडे साहेबांचा त्यामध्ये काही हात नव्हता, पण हेतू पुरस्कार उद्धव ठाकरेंनी मला गुहागरमधून तिकीट द्यायला भाग पाडली. मी आज सिद्धिविनायक गणपतीची शपथ घेऊन सांगतोय, मी रश्मी वनिना गाडीमध्ये सांगितलं होतं की मी गुहागरला चाललोय पडण्यासाठी, मी मराठा आहे, मी लढून पडणार आहे, कारण गुहागरला माझा काही संबंध नाही, मी गुहागर पाहिलंच नव्हतं कधी. मला पाडण्यासाठी उद्धवजींनी त्या ठिकाणी तिकीट दिली आणि आनंद गीतेनं सांगून मला गुहागरमध्ये उद्धव ठाकरेंनी पाडलं. कारण विरोधी पक्षनेता कदाचित पुढचा मुख्यमंत्री होऊ शकतो, बाळासाहेब कदाचित त्यांचा विचार होऊ शकतो बाळासाहेबांच्या माध्यमातून. उद्धवजींना तेव्हा देखील मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि म्हणून मुख्यमंत्री होण्यासाठी मला गुहागरला पाठवलं, मला आनंद गीतेनं सांगून पाडलं. हे उद्धवजींचं पाप आहे, मग रामदास कदमचं नाही, रामदास कदमचं मुळीच नाही, बिलकुल नाही. रामदासभाई, खूप मोठी खरं तर एक ब्रेकिंग न्यूज तुम्ही देतात. उद्धव ठाकरेंच्या मनात लोक जसं मानतात की 2019लाच मुख्यमंत्री पदाचं आलं आणि त्यांनी वेगळी वाट निवडली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी केली. मात्र तुम्ही जे सांगताय हे स्वप्न की होय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, हे त्यांच्या मनात खूप आधीपासून होतं. नेमकं कधीपासून याचे संकेत तुम्हाला मिळालेले? एक गोष्ट आणखी सांगतो मी आपल्याला, पुन्हा एकदा तुळजाभवानी शपथ घेऊन सांगतोय. ज्यावेळेला मनोज जोशींची केस चालू होती पुण्याच्या त्यांच्या जावयाच्या जागेसंदर्भामध्ये व्यास, आणि मग त्यावेळेला उद्धवजी अधिवेशन चालू असताना नागपूरला आले होते, तेव्हा त्यांच्यासोबत मी देखील होतो. आता आज निकाल लागेल, मनोज जोशींच्या विरोधात निकाल लागेल, मनोज जोशींना राजीनामा द्यायला लागेल, मग राज्यपालांना कुठं बोलवायची, मग नागपूरला बोलवायची का, मग नागपूरला शपथ घ्यायची का, हे षडयंत्र उद्धवजींचं तेव्हापासून चाललं होतं मुख्यमंत्री बनण्याचं. आणि तेवढ्यासाठीच उद्धवजी नागपूरला आले होते. त्यांनी हिंमत असेल तर पुन्हा तुळजाभवानी शपथ घेऊन सांगावं, मनोज जोशींच्या दुर्दैवानं उद्धवजींच्या मनोज जोशींच्या बाजून निकाल लागला आणि मुख्यमंत्री पुन्हा ते बसले त्यावेळेला. नाहीतर तेव्हा देखील उद्धवजींच्या मनामध्ये होतं मुख्यमंत्री बनण्याचं मनोज जोशींच्या ठिकाणी. तर ही त्यांची स्वप्न आहे, नाही ही राक्षसी स्वप्न होती. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, शिवसेना प्रमुखांनी स्वतः कुठलंही पद घेतलं नाही. आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला असामान्य महत्व प्राप्त करून दिलं शिवसेना प्रमुखांनी, बाळासाहेबांनी. एक शिवसैनिक, गटप्रमुख, उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख, आमदार, नामदार, नेता, हे सगळं आम्हाला जे मिळालं ते बाळासाहेबांनी दिलं. बाळासाहेबांनी दिलं आम्हाला. बाळासाहेबांना माणसं ओळखण्याची पात्रता होती, साहेबांना माणसं ओळखता येत होती. ह्याचं उलटं आहे उद्धव ठाकरेंचं, नेमकं उलटं आहे यांचं. यांना धाडसी माणसं चालत नाहीत, त्यांना आक्रमक माणसं चालत नाहीत, यांना सुभाष देसाईंसारखी शेळ्या मेंढ्या चालतात, त्यांना रामदास सारखे कदमसारखी वाघासारखी माणसं चालत नाही. यांना असं उलटा उद्धवजींचं आहे. वाईट वाटून घेऊ नका, पण हे महाराष्ट्र आज पाहतोय. आणि म्हणून 2009 सालामध्ये नातूंच्या ठिकाणी मला पाठवण्याचं पाप हे उद्धव ठाकरेंनी केलं, रामदास कदमचं नव्हतं. मी दापोली मतदारसंघातून जिथून आज माझा मुलगा आमदार आहे तो मतदारसंघ मी मागितला होता, कारण 50% तो माझा मतदारसंघ होता दापोली. रामदासभाई, आता तुम्ही जे म्हणालात की उद्धव ठाकरेंना मनोज जोशींना हटवून मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यासाठी ते नागपूरला सुद्धा आले, सोबत तुम्ही होतात. मात्र मग पुढे असं कसं घडलं की बाळासाहेबांनी नारायण राणे यांना मुख्यमंत्री पद सोपवलं? जेव्हा मनोज जोशी एका प्रकरणात अडकले, त्यांना निरोप पाठवला आणि थेट जोशी सरांनी सुद्धा राजीनामा दिलेला एका निरोपावर. बहुतेक आशिष कुलकर्णी तो निरोप घेऊन गेलेले. मग ते आपल्या आज देखील मुलाला मी आपल्याला सांगतो, हो, आज देखील मी आपल्याला सांगतोय, आज बाळासाहेब जिवंत असते तर उद्धव ठाकरेंना काँग्रेस सोबत जाऊन बाळासाहेबांनी मुख्यमंत्री होऊ दिला नसता. पण उद्धव ठाकरेंची तेव्हापासूनची स्वप्न होती मुख्यमंत्री बनण्याची. आता मला एक सांगा ना,
पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, हॉटेल रिट्रीट मडमध्ये आमदारांची सभा झाली. त्या सभेमध्ये एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री म्हणून नाव जाहीर करून टाकलं उद्धव ठाकरेंनी. मग एका रात्रीमध्ये असं काय घडलं की एकनाथ शिंदेना बाजूला ठेवून स्वतः मुख्यमंत्री झाले? एका रात्रीमध्ये संजय राऊतांना बोलून शरद पवार साहेबांकडे पाठवून उद्याच्या मिटिंगमध्ये माझं नाव सांगा, माझं नाव तुम्ही बोला, त्यांचं नाव डिक्लेअर करायला लावलं. हे एका रात्रीमध्ये कसं घडलं? संजय राऊतांना शपथ घेऊन विचारून घ्या, ते सांगतील, बोलतील ना ते. आणि म्हणून या माणसाकडे राक्षसी स्वप्न होती मुख्यमंत्री बनण्याची, वर्षा बंगल्यावर जायची फार घाई होती त्याला. भाई तुम्ही अनेक अशा इनसाइड स्टोरी जाणता. तुम्ही आता जे सांगितलं की मडच्या रिट्रीटमध्ये एकनाथ शिंदेचं नाव उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आणि दुसऱ्या दिवशी वेगळंच काही घडलं. नेमकं काय ते वेगळं घडलेलं? कशामुळे त्यांनी ते नाव बदललं? तुमच्याकडे जी इनसाइड स्टोरी आहे ना, त्या अवघ्या महाराष्ट्राला कळू द्या. नाही, हे मी आज सांगू शकणार नाही उघडपणे. हळूहळू महाराष्ट्राला समजेल उद्धव ठाकरे काय आहेत ते. मग ते घरामध्ये काय घडलं, कसं रामायण घडलं, आपल्याला वर्षावरती जायचं आहे, इतक्या वर्ष आपण काम करतोय, मग दुसऱ्याला आपण का बनवायचे आहे. आणि मग काही लोकांनी, घरच्या कुटुंबातल्या लोकांनी काही जेवण सोडलं आणि मग संजय राऊतांना बोलवलं गेलं, बाबा तू जा तिकडे, साहेबांना सांग, शरद पवार साहेबांना, माझी कुटुंबातली माणसं का माझं ऐकत नाही आणि मला आता मुख्यमंत्री व्हायचं आहे, तर उद्या माझं नाव सांगतील का ते. एका रात्रीमध्ये पवार साहेबांना कन्व्हिन्स केलं आणि दुसऱ्या दिवशी अचानक पवार साहेबांनी उठून उद्धव ठाकरेंचं नाव जाहीर करून टाकलं. संजय राऊत साहेबांना सगळं माहिती आहे. सगळं माहिती आहे. आज ते कदाचित बोलतील की नाही बोलतील, माझ्या मनात शंका आहे. कारण आज शिवसेना तेच चालवत आहेत, राष्ट्रवादी पण तेच चालवत आहेत, शरद पवार साहेबांची दोन पक्ष आज ते चालवत आहेत. आणि म्हणून ते बोलतील की नाही शंका आहे. पण खरं वास्तव काय ते त्यांना माहिती आहे. काय घडलं खरं तर, एकनाथ शिंदेचं नाव जाहीर केल्यानंतर त्यांच्या ठाण्याच्या बंगल्यावरती पोलीस बंदोबस्त पण लागला, गाड्या लागल्या, सगळं झालं होतं. असं अचानक एका रात्रीत काय घडलं ते उद्धवजींना विचारून घ्या ना तुम्ही. रामदास भाई, सध्या राजकारणात खूप एक शब्द बोला. प्रचलित आहे, स्क्रिप्ट कुणाची. तुम्ही मगाशी स्क्रिप्ट सांगेपर्यंत आलात, काही संकेत सुद्धा दिलेत. आता पूर्णच करा ना, कारण ती स्क्रिप्ट कुणाची होती ते महाराष्ट्राला जाणून घ्यायला आवडेल. आणि मगाशी मी सुरुवातीला सांगितलं, रामदास कदम म्हटलं, जे आहे ते उघड बोलणारे नेते म्हणजे रामदास कदम. रामदास भाई, आज ओपन फोरम मध्ये ती स्क्रिप्ट कुणाची, ती स्क्रिप्ट नेमकी कशी, तुम्ही अर्धवट सांगितलं, पूर्णच सांगा ना, कशाला उत्सुकता बाकी ठेवता तुम्ही? पुन्हा मी एकदा सांगतो, समजने वाले को इशारा काफी होता है. मला काय सांगायचं ते महाराष्ट्र जनतेला कळलं आहे ना. जनता अज्ञान नाही तेवढी, नाही ना. काही पथ्य आम्हाला पण पाळली पाहिजेत ना. एक आणखी रामदास भाई, आताच्या याच्याकडे वळतो. तुम्ही मगाशी बोललात की चहापेक्षा किटली गरम असं आमच्या कोकणात खूप जास्त असतं. ही चहापेक्षा किटली गरम म्हटलं की स्वाभाविकरित्या ते भाजपाचे नेते आठवतात, ज्यांना ज्यांना तुम्ही झुंजलेला आहात, झुंजता आहात. नारायण राणे सुद्धा तुमच्या मनात आहेत का हो? दापोली मतदारसंघामध्ये 2019 सालामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळेला शिवसेना भाजपा युती असताना देखील दापोलीच्या भाजपच्या लोकांनी राष्ट्रवादीला मतदान केलं, पण शिवसेनेचे उमेदवार योगेश रामदास कदम यांना मतदान केलं नाही त्यावेळेला देखील. आणि आताही तिथले जो कोण ते तालुक्याचे अध्यक्ष कोण आहेत त्यांचे नावं घेऊन त्याला मला मोठी करायची नाही. आताही तेच चाललंय तिथं, आताही तेच चाललंय. आणि म्हणून त्या रागापोटी मी बोललो. प्रश्न असा आहे, राजकारणामध्ये कोण कायमचा कोणाचा दुश्मन नसतो, कोण कायमचा कोणाचा मित्र नसतो. ज्यावेळेला नारायण राणेंनी शिवसेना सोडली त्यावेळेला मी गेलो त्यांच्या अंगावरती, कणकवलीला गेलो मी, तिथेही सभा घेतल्या. विधानसभा आपण सगळ्यांनी पाहिली असाल, आमच्या दोघांची जुगलबंदी, तिथे त्यांच्या अंगावरती गेलो, तेही माझ्या अंगावरती आले. विषय तो नाही आहे आता. पण पक्षाच्या वाईट वेळेमध्ये उद्धव ठाकरे त्यावेळेला बाहेर पडत नव्हते आणि मातोश्रीतनं बाहेर पडले. तुम्हाला शपथ घेऊन सांगतो पुन्हा, रामदास कदमला पुढच्या सीटवरती बसल्यानंतर ते मागच्या सीटवर बसायचे आणि मातोश्रीतनं बाहेर पडत होते. 1 वर्ष उद्धव ठाकरे, 1 वर्ष मातोश्रीतनं बाहेर पडणार. साहेब म्हणायचे, रामदास तू आहेस नाही? म्हटलं साहेब मी आहे, चिंता करू नका, गोळी मी घेईन माझ्या छातावरती, तुमच्या उद्धवला काय होऊ देणार नाही. तो रामदास कदम.
पण त्याच रामदास कदमला संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. ज्याच्यासाठी छातीवरती गोळ्या घ्यायला तयार झालेला रामदास कदम, त्याच रामदास कदमला संपवण्याचा प्रयत्न, काय संपवू शकतात मला हो, प्रयत्न त्यांनी केला उद्धव ठाकरेंनी. मला पाडण्याचा प्रयत्न केला, माझं मंत्रिपद काढून घेतलं, माझी आमदारकी काढून घेतली, माझी भाषणं बंद करून टाकली, माझं बसाचं ठिकाण बदललं व्यासपीठावरचं, सगळं त्यांनी केलं. बाळासाहेब गेल्यानंतर बाळासाहेब असताना त्यांना जमलं नाही. 1-2 वेळा त्यांनी तोही प्रयत्न केला, पण खरं सांगतो तो त्यांचा प्रयत्न संजय राऊतांनी हाणून पाडला. बाळासाहेब असं नाही, हे असं आहे. रामदास कदमचे सासरे गेले म्हणून ते मिटिंगला येऊ शकले नव्हते त्या गोरेगावच्या. हे 1-2 वेळा खुलासे संजय राऊतांनी माझ्या बाबतीमध्ये केले बाळासाहेबांकडे. तेव्हा साहेबांना वस्तुस्थिती कळली होती. हे वास्तव आहे, हे वास्तव आहे. आणि म्हणून अनेक वेळेला बाळासाहेब असताना प्रयत्न केले पण जमलं नाही. आणि बाळासाहेब गेल्यानंतर मग काही त्यांना सगळं जमलं. मला संपवण्याचं काम जमलं. जे मनोज जोशींच्या बाबतीत केलं, त्यांना शिवाजी पार्कच्या व्यासपीठावरनं घोषणा देऊन खाली उतरायला लावलं. मनोज जोशी ज्येष्ठ नेते, ते येऊन व्यासपीठावरती उद्धवजींच्या पायाला त्यांनी हात लावला, पण तोंड फिरून घेतलं आणि अशा नेत्याला अपमानित करून त्यांना खाली उतरायला लावलं मनोज जोशींना. तसाच प्रयत्न माझ्या बाबतीत केला होता सन्मुखानंद हॉलमध्ये. एकनाथ शिंदे मला सांगितलं, रामदास भाई तुमच्यासाठी सगळी तयारी उद्धव ठाकरेंनी तर केलेली आहे, तुम्हाला शिवाजी महाराजांची शपथ आहे, तुम्ही येऊ नका. एकनाथ शिंदे साक्षीदार आहेत. मी निघालो होतो आणि मग शेवटी जायचं टाळलं. शेवटी कळलं की माझ्या विरोधात तिथं घोषणा दिल्या गेल्या त्या हॉलमध्ये. हे पाप उद्धव ठाकरेंचं, हे उद्धव ठाकरेंचं पाप. उद्धव ठाकरे कुणालाही मोठं होऊ देत नाही पक्षामध्ये. विशेषतः मराठा समाजाच्या बाबतीमध्ये त्यांना फार आकस आहे. मराठ्याला मोठं होऊ द्यायचं नाही महाराष्ट्रामध्ये. हे उद्धवचं मी इतक्या वर्षापासून मी जो अभ्यास त्यांचा केला, मग तो नारायण राणे असू देत, रामदास कदम असू देत, ते दत्ताजी नलावडे असू देत, ते दत्ताजी साळवे असू देत, ते एकनाथ शिंदे असू देत, मराठ्याला मोठं होऊ द्यायचं नाही. गंभीर आरोप आपण करता आहात, गंभीर गोप्यस्फोटही म्हणता येतील, कारण तुम्ही आतल्या वर्तुळातील होता, ठाकरे कुटुंबाच्या सुद्धा. असेच अनेक प्रश्न घेऊन पुढारी न्यूजची टीम सुद्धा आहे. मी विठोबा सावंत यांना. भाई, तुम्ही आत्ता म्हणालात की उद्धव ठाकरे मराठ्यांना मोठं होऊ देत नाहीत, पण अनेक मराठा नेते त्यांच्यासमोर आता आहे. म्हणजे तुम्हालाही बाळासाहेब गेल्यानंतर तुम्ही म्हणता की तुम्हाला त्यांनी मोठं होऊ दिलं नाही, पण बाळासाहेब गेल्यानंतर तुम्ही 5 वर्षे मंत्री होतात. त्याच्यानंतर देसाई साहेब आहेत, तेही मराठा आहेत. एकनाथ शिंदेंचा जो चढता काळ आहे. एक मिनिट मध्ये बोलू का? बोला. एका गोष्टीचा खुलासा करतो मी. हा, तुम्ही मला म्हटलात की 5 वर्ष तुम्ही मंत्री होतात. हो. मी शिवसेनेचा ज्येष्ठ नेता होतो. मला काहीतरी दिलं नसतं तर महाराष्ट्रामध्ये उघडे पडले असते. फक्त एन्व्हायरमेंट खातं, पर्यावरण खातं हे कधीच नव्हतं. वन आणि पर्यावरण असं होतं. पण त्यातलं पण मुद्दाम वन काढून घेतलं आणि पर्यावरण खातं काहीतरी देऊन मला बसवायचं, हा त्यामागचा उद्देश होता. तुम्हाला मी एक गंमत सांगतो. या खात्यामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये प्रदूषण नियंत्रण महामंडळ देखील आहे. सुभा देसाईंना त्यांचं महामंडळ दिलं गेलं, दिवाकर रावतेंना ST महामंडळ दिलं गेलं. पण मी ज्यावेळेला महामंडळ मागायला गेलो, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भांडलो. मी एकदा जाऊन अतिशय वाईट बोललो. मला त्यांनी आतल्या कॅबिनमध्ये घेतलं देवेंद्रजींनी. रामदास भाई तुम्ही माझ्यावर चिडू नका, मला काय बोलू नका. मला उद्धवजींनी सांगितलंय की रामदास कदमला आपल्याला महामंडळ द्यायचं नाही. तुम्ही मला उद्धवजींचा एक फोन आणून द्या. आज पहिल्यांदा बोलतोय हा मी चॅनलवरती. तुम्ही मला उद्धवजींचा एक फोन आणून द्या. मी 1 तासामध्ये तुमचं महामंडळ तुम्हाला मी देतो. भाऊ मी गेलो मातोश्रीवरती. उद्धवजींना म्हटलं, साहेब सगळ्यांना महामंडळ दिली, माझ्या खात्यात मला काही काम नाही आहे, पर्यावरण खातं हे होऊ शकत नाही, मला महामंडळ माझं द्या. मला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, तुम्हाला तुमचं महामंडळ मिळणार नाही. मी खाली मान घातली, कॅबिनेटमधून बाहेर पडून निघून आलो. हे वास्तव आहे, हे वास्तव आहे. उद्धव ठाकरेंचा चेहरा बघून तुम्ही बोलू नका. त्या चेहऱ्याच्या पाठीमागे अनेक चेहरे लपलेले आम्ही पाहिलेत जवळना. मी जवळना पाहिलेत. हे वास्तव आहे. हवं तर तुम्ही देवेंद्रजींना विचारून घ्या. आणि मग निकष बदलले. मग प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे निकष मला द्यायला नको म्हणून 25 वर्षाचा अनुभव, ते सायन्स, ते ग्रॅज्युएशन हे सगळं टाकलं. त्याच्या आधी राजकीय पुढे होते.
आणि मग सगळे निकष बदलायला लावले. हे वास्तव आहे भाऊ, वास्तव आहे. बरं, नंतर ते आदित्य बोला. ठाकरेंनी तेच खातं आणि घेतलं सुभाष होतं. देसाई, हा, म्हणजे तर असे अनेक मराठा नेते आहेत. सुभाष देसाई तुम्ही म्हटलात. हो हो. नाही नाही नाही, सुभाष देसाईंना मी मराठा मानतच नाही. सुभाष देसाई सीकेपी आहेत की मराठा हे मला अजून कळलं नाही. तुम्हाला कसं कळलं? आणि सुभाष देसाई त्यांचे पार्टनर आहेत. तुमच्या रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत असं का ते. करता तुम्ही? तुमच्या रत्नागिरी सुभाष जिल्ह्यात. देसाई त्यांचे पार्टनर आहेत ना. बरोबर आणि आहे. अनेक वेळेला आरोप झालेत, अनेक वेळेला आरोप झालेत. एवढे हजार कोटी सुभाष देसाईंच्या माध्यमातून हवाला मार्फत उद्धवजींचे पैसे पाठवले त्यांनी, असे देखील काही चर्चा आहे बाजारामध्ये, मार्केटमध्ये. उद्धव ठाकरेंना, राज ठाकरेंना बाजूला करून उद्धव ठाकरेंना सामनामध्ये आणणं, दोन भावांची भांडणं लावणं, हेच उद्योग केले ना सुभाष देसाईंनी. आणि काय केलं? दुसरं काम काय केलं? तर मी म्हणतोय ते 100% खरं आहे. उद्धव ठाकरे हे मराठा दृष्टी आहेत आहेत मी हा. अनुभवलंय. तुम्ही अनुभवलंय. देसाईंचं एक उदाहरण दिलात, पण बोला. त्यानंतरच्या काळामध्ये एकनाथ शिंदेही मोठे झाले. अनिल परब बरोबर असतात, तेही मराठा आहेत. आणि तुम्ही म्हणता तसं जर मराठा द्वेष उद्धव ठाकरेंच्या मनात असेल तर तो का आहे असं तुम्हाला वाटतं? ते त्यांना तुम्ही विचारा ना. एकनाथ शिंदेला मोठे कोण केली? अहो, एकनाथ शिंदेनी मग ते ठाणा असू देत, कल्याण असू देत, डोंबिवली असू देत, बदलापूर असू देत, सगळ्या नगरपालिका महानगरपालिका आणल्या ना. त्यांनी त्याचं कर्तृत्व दाखवलं ना. आणि त्यांना बाळासाहेबांनी मोठं केलं, उद्धव ठाकरे नाही हो. एकनाथ शिंदेंना जे पुढची जी चढती कमान आहे ती उद्धव ठाकरे असतानाही झाली असं स्पष्ट दिसतं. जसं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तुम्ही म्हणता तसं की नाव ठरलेलं एकनाथ शिंदेंचं, नंतर ते बदललं गेलं एका रात्रीत. परंतु कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केलं नाही, ते उद्धव ठाकरेंनी केलं. नगर विकास खातं, आता तुम्ही राजकीय नेते आहात, मुरब्बी आहात, तुम्हाला चांगला अनुभव आहे सगळ्याच गोष्टींचा, पण नगर विकास खात्यासारखं खातं त्यांच्याकडेच राहिलं, MSRDC राहिलं, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं की नाही मराठा नेत्यांवर अन्याय झाला? अंबादास दानवे तुम्हाला आताचं तुम्हाला उदाहरण आतल्या गोष्टी की विरोधी पक्ष नेते, तरी सुद्धा तुम्हाला ऐका ना. हो. आता ऐका ना. अहो, आता ऐका ना. सांगा. ऐका ना. आता तुम्हाला आतल्या गोष्टी माहिती आहेत का? नाही, आपल्याला त्याच सांगा. आतल्या गोष्टी माहिती आहेत का? नाही, त्याच सांगा. नगर विकास खातं हा सांगतो ना. नगर विकास खातं एकनाथ शिंदेना कडून काढण्यासाठी सुभाष देसाई एकनाथ शिंदेकडे गेले होते की उद्धव साहेबांनी मला पाठवलंय. उद्धव साहेबांचा तुम्हाला फोन आला होता का की ते नगर विकास खातं माझ्याकडे द्यायला सांगितलंय, मी ज्येष्ठ नेता आहे, चला आपण दोघे जाऊया. मग त्यानंतर म्हटलं तुम्ही पुढे चला. एकनाथ शिंदे म्हटले मी येतो. मग उद्धवजींना फोन केला एकनाथ शिंदेंनी, असं सुभाष देसाई आले होते, नगर विकास माझ्याकडनं काढून घेणार असाल, MSRDC काढून घेणार असाल, हे दोन्ही खातं आम्हाला द्या आणि तुम्ही उद्योग घ्या, असा ते प्रस्ताव होता तो. तर मी थांबतो, मी घरी बसतो. मग उद्धवजी म्हटले ठीक आहे थांबा, मी जर समजावतो, सुभाष देसाईंना मी समजावतो. हे झालंय, हे घडलंय, याची कल्पना तुम्हाला नाही आहे. अजून महाराष्ट्राला काय गोष्टी कळल्या नाहीत. त्यांचा मोठेपणा आहे की एकनाथ शिंदे अजून काही बोलत नाहीत, ते तोंड उघडत नाही, बोलतील एक वेळेला, महाराष्ट्राला कळेल, तुम्हालाही कळेल. हे वास्तव आहे. आणि एकनाथ शिंदेचं खातं आदित्य ठाकरे चालत होता की नाही, त्यांना न सांगता त्यांच्या खात्याच्या मिटिंग घेऊन फक्त सहीला त्यांच्याकडे फाईल पाठवत होता की नाही, हे माहिती करून घ्या, तुम्हाला समजेल ना. अहो, पर्यावरणासाठी, प्लास्टिक बंदीसाठी मी काय काय केलं मला माहिती आहे. मला माहिती आहे. एक दिवस मला सांगण्यात आलं की याची क्रेडिट आदित्य साहेबांना द्या. आता साहेब आम्हाला म्हणायला लागायचं बाबा, त्यांना काय करणार. अहो, मी अनेक राज्यामध्ये टीम पाठवल्या, तज्ज्ञ समित्या पाठवल्या, अनेक देशामध्ये तज्ज्ञ समित्या पाठवल्या, सगळा अहवाल मागवला, एक उच्च समिती नेमली आणि मग निर्णय घेतल्यानंतर आदित्य ठाकरे जागे झाले. त्यांना माहितीच नाही काय होतं ते, त्यांना माहितीच नव्हतं. आणि ह्या परिवहन खात्यामध्ये रामदास कदम एवढं काम करेल असं त्यांना स्वप्नात देखील नव्हतं. आणि मग आदित्य ठाकरे उठून फक्त माझ्याकडे, माझ्या कॅबिनमध्ये या बसायचा, MS बोलवा, या अमक्यांना बोलवा, सचिवांना बोलवा, माझ्या मिटिंगमध्ये येऊन बसायला लागले. मला काय माहिती त्याला माझंच खातं घ्यायचं आहे ते. आणि मग एक दिवस नेता आउट, बाप मुख्यमंत्री आणि बेटा परिवहन मंत्री बघायला मिळालं महाराष्ट्राला. हे महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब असते तर घडू दिलं नसतं. अनेक
अशीच सरळस्पष्ट प्रश्न घेऊन पुढारी न्यूजची टीम सज्जच आहे. भाई तुम्ही दोन आता धक्कादायक गोष्टी सांगितल्यात. एक की तुम्ही मुख्यमंत्री व्हाल म्हणून उद्धव ठाकरेंनी त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून तुमचं खच्चीकरण केलं एक. आणि दुसरं, आदित्य ठाकरे तुमच्या मंत्रालयात यायचे आणि ते मंत्रिपदच नंतर त्यांनी काढून घेतलं. खरं तर बाळासाहेब ठाकरे हयात असताना 4.5 वर्षाची सत्ता राज्यात होती आणि ते गेल्यानंतर 7.5 वर्ष महाराष्ट्रात युतीत तुम्ही सत्तेत होता. हे पाहिलं तर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेसाठी उद्धव ठाकरेंचं किंवा बाळासाहेबांनंतर शिवसेना टिकवण्यात उद्धव ठाकरेंचं काही योगदान आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं? तुमचा अनुभव काय आहे? मला असं वाटतं, बाळासाहेबांच्या नंतर या माणसानं पहिल्यांदा एक कलमी कार्यक्रम हातामध्ये घेतला. आपल्या आदित्यला पुढे आणण्यासाठी शिवसेना प्रमुखांच्या सोबत जे लोक होते, मग ते लीलाधर ढाके असू देत, मग ते दिवाकर रावते असू देत, मग ते गजानन कीर्तिकर असू देत, मग ते रामदास कदम असू देत, मग ते एकनाथ शिंदे असू देत, जे नेते शिवसेना प्रमुखांसोबत होते त्यांना संपवण्याचा एक कलमी कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतला. एक कलमी कार्यक्रम की ह्या लोकांना संपवलं की माझा मुलगा मग पुढे येईल. याला कुणाची कसं होतं, आम्ही मातृश्री निष्ठावंत होतो. आम्ही आदित्यला साहेब म्हणायचो, आदित्यचे आदेश मानायचो, पण त्यांच्या मनामध्ये काय भीती होती याचं उत्तर मला अजून मिळत नाही. सगळ्या नेत्यांना, दिवाकर रावतेंचं पण मंत्रिपद काढून घेतलं, त्यांची पण आमदारकी काढून घेतली. अहो, ढाके वळशा बंगल्यावरती आले भेटायला, त्यांना 3 तास वळशा बंगल्याच्या बाहेर बसून ठेवला गाडीमध्ये या उद्धव ठाकरेंनी. आणि साहेब असताना महिन्यातून 2-3 बैठका या नेत्यांच्या व्हायच्या. साहेब असताना एक कामाची पद्धत होती, एक सिस्टम होती. साहेब असताना प्रत्येक नेत्याला विचारायचं, बाबा गजानन कीर्तिकर तुला काय वाटतंय, रामदास तुला काय वाटतंय, दिवाकर तुला काय वाटतंय, आणि मग शेवटी साहेब आपला निर्णय द्यायचे. या माणसाने या सगळ्या साहेबांच्या प्रथा सगळ्या बंद करून टाकल्या. हा उद्धव स्वतः हिटलर झाला. मी शिवसेना या कंपनीचा मालक आहे आणि हे सगळे माझे लोक आहेत. हे बाप बेटे या अविभावानं काम करायला लागले बाळासाहेबांच्या नंतर. एक कलमी काय का म्हणजे हिटलरला पण लाजवेल अशा पद्धतीची हिटलरशाही उद्धवने हातामध्ये घेतली. आम्हाला तर मोठं आश्चर्य वाटत होतं. कुठल्या मिटिंगला नेत्या बोलणं काही नाही, विषयच नाही. मी म्हणेन ते फक्त ऐका सगळ्यांनी. असा एक कलमी कार्यक्रम सगळा चालला होता. साहेब, असं नाही चालत ना पक्ष, असं नाही चालत ना पक्ष. फार दुःख होतं, आज वेदना होत आहे आम्हाला. कारण केसेस आम्ही घेतले आहेत, आंदोलनं आम्ही घेतलेत, जेल आम्ही भोगलेत. उद्धव ठाकरेंनी काय केलं हो? योगदान याचं काय? वाईट आम्हाला वाटतं, आम्ही जे घर उभं केलं ते पत्त्यासारखं खाली कोसळलं, ह्याचं दुःख आम्हाला वाटतं हो. आज हे बाहेर पडलंय, हा सगळीकडे जात आहे, मोदींना शिव्या घालताय, एकनाथ शिंदेना शिव्या घालताय, त्या आधी शहासाहेबांना शिव्या घालताय. अरे वेड्या, त्या 2.5 वर्षामध्ये बाळासाहेबांच्या नंतर जर असा बाहेर पडला असतास तर ही वेळ कशा आली असती? आमदारांना भेटत नव्हतास, खासदारांना भेटत नव्हतास, मंत्र्यांना भेटत नव्हतास. लोक तर सोडून द्या बाकीची. शिवसेना भवन हा विशेष त्यांनी बंद करून टाकला होता, कुणाला भेटलं नाही. आणि आज हा माणूस सगळ्या ठिकाणी पोचतोय, सभा घेण्याला सगळ्यांना शिव्या घालतोय. तुम्हाला मी एक उदाहरण देतो लहानसं. मला कल्पना आहे तुम्ही पुढे आणखी येणार आहात. हे बाकीचे आमदार ज्या वेळेला गुवाहाटीला गेले तर 25 आमदार गुलाब पाटील आणि बाकी होते जायचे, ते गेले नव्हते. त्यांनी उद्धवजींची भेट घेतली सगळ्यांनी आणि उद्धवजींनी सांगितलं, उद्धवजी अजून वेळ गेलेली नाही, आपण भाजपसोबत जाऊया. शिवसेना प्रमुखांच्या पासून आपण भाजपसोबत आहोत, आपण भाजपसोबत जाऊया, तुम्ही गुलाब पाटलांना विचारून घ्या. उद्धवजींनी काय सांगितलं, असं आहे, गेट आउट, उठा आणि चालते व्हा. उठा आणि चालते व्हा, गेट आउट हा शब्द वापरला त्यांनी, गेट आउट. सगळे आमदार उठले आणि गुवाहाटीला निघून गेले. काय हो, खोक्याचा प्रश्न आला कुठे हो? आणि गद्दारीचा मग कोण गद्दार कोण? तुम्ही आमदारांना गेट आउट, चालते व्हा, ही भाषा जे हिटलरला लाजवेल अशा पद्धतीने उद्धव ठाकरे वागले, अशा पद्धतीने वागले. आणि आज मराठी माणसाच्या न्यायकासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला.
त्या मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं. वाईट त्याचं वाटतंय, आम्हाला संपवलंच, नेत्याला संपवलंच, पण मुंबईतनं देखील मराठी माणूस संपवण्याचं पाप हे उद्धव ठाकरेंचं आहे, त्यांचं आहे. नेत्यांना संपवलं असं तुम्ही म्हणता, पण असं असतं की पिढ्या बदलत असतात, नवं नेतृत्व येत असतं. मग श्रीकांत शिंदे निवडून येतात, मग योगेश कदम निवडून येतात, अभिजित अडसूळ निवडून येतात. हे नवं नेतृत्व पुन्हा पुढे आलंच की जेव्हा नेते एका फळीतले नेते मागे पडले तेव्हा दुसरं नवं नेतृत्व पुढे येत होतंच की. येऊ देत ना, चांगली गोष्ट आहे ना. तरुण मुलं तर पुढे आलीच पाहिजेत ना, त्याबद्दल कुठेही दुमत नाही ना. पण त्यासाठी जुन्या लोकांना संपूर्ण टाकायचं असं कुठं आहे? अहो मला सांगा, आता हे 2 भाग झाले शरद पवारांचे आणि अजितदादांचे, पण शरद पवार साहेबांनी जुन्या एकाही माणसाला बाजूला केला नाही. अगदी दिलीप वळसे पाटील या वेळेत देखील त्यांना मंत्रिपद दिलं आणि बसवलं, त्यांचा अनुभव कामाला येत आहेत. एकाही माणसाला बाजूला केला नाही. तुम्ही जुनं नवीन करू शकला असतात ना, तुम्ही नका देऊ आम्हाला मंत्रिपद, पण आमचा सन्मान तर ठेवा, आमचा सन्मान तर ठेवा. अहो मी मातोश्रीत गेलो ना, मी मातोश्रीमध्ये तर मी बाळासाहेबांना कसा भेटणार नाही असे प्रयत्न उद्धव साहेबांचे असायचे. असे अनेक उदाहरण मी आपल्याला देईन, अनेक उदाहरणं देईन. तर जुन्या लोकांना संपूर्णच तरुण मुलांना वरती आणलं पाहिजे असं कुठं काय कायदा नियम नाही ना असा. तुमच्या आदित्यला आम्ही स्वीकारलं ना, आदित्यला साहेब म्हणून लागलो ना, तो आम्हाला आदेश द्यायला लागला ना, आम्ही ते आदेश पाळायचो ना. मग प्रश्न होता कुठे? मग तुम्हाला अडचण कसली होती? एवढी घाई होती आदित्यला मुख्यमंत्री बनवण्याची? इतकी घाई होती तुम्हाला? तुम्ही आता हेही म्हणाले की एकनाथ शिंदेचं नाव प्रस्तावित केलं होतं आणि एका रात्रीत बदललं गेलं, तर ते परिवाराच्या हट्टांमुळे. तर त्याच्यात काही परिवाराचा हट्ट म्हणजे रश्मीताईंची इन्व्हॉल्वमेंट किंवा त्या सक्रिय होत्या का या सगळ्या गोष्टीत राजकारणात? मी तुम्हाला काय म्हणायचं आहे मला त्याची कल्पना आलेली आहे. या बाबतीमध्ये मला काय बोलायचं ते मी हिंट दिलेली आहे. तुम्ही किती प्रयत्न केलात तर माझ्या तोंडात नाव निघणार नाही ते आता आज. पण समझने वालों को इशारा काफी होत आहे. तुम्हाला कळलं पाहिजे ना भाऊ. आता एकनाथ शिंदेचं नाव जाहीर केलं होतं, हे सगळे आमदार साक्षीला आहेत ना. आमदाराच्या बैठकीमध्ये सांगितलं होतं ह्या शिवसैनिकाला मला मुख्यमंत्री बनवायचं आहे, मला बनायचं नाही, ही भाषा होती, हे शब्द होते. मग काय झालं त्याचं? ठाकरे परिवारातच एवढी फूट पडली आहे, त्याचं कारण एक्झॅक्ट काय सांगू शकाल? तुम्ही फार पूर्वीपासून त्या परिवाराशी जवळीक होतात. तुम्ही अगदी मुद्द्यावरती आलात आता, अगदी मुद्द्यावरती आलात. मला एक सांगा, राज ठाकरे आधी राजकारणामध्ये सक्रिय झाले की उद्धव ठाकरे? राज ठाकरे जेव्हा सक्रिय झाले तेव्हा उद्धव ठाकरेंची फोटोकॉपी चालू होती. काही संबंध नव्हता राजकारणाशी, काही संबंध नव्हता. एक चूक राज ठाकरेंना नडली. महाबळेश्वरमध्ये काही नेत्यांच्या सांगण्यावरून त्यांनी उद्धव ठाकरेला अध्यक्ष करून टाकला. ती राजकारणामध्ये सगळ्यात मोठी चूक त्यांना महाग पडली आणि ते मागे पडले राज ठाकरे. आता अधिकार राज ठाकरेंचाच होता ना, तेच काम करत होते ना. हे कुठं महाशय होते? हे महाशय होते कुठं? आणि नुसते राज ठाकरे नाहीत, आता बिंदू माधव त्यांचा सक्का भाऊ, त्याचा अपघात झाला, त्यानंतर त्यांची फॅमिली कशी आहे, त्यांची मुलं कशी आहेत, त्यांच्या शिक्षणाचं काय, याने कधी पाहिलं का हो उद्धव ठाकरेंनी? सांगावं. जयदेव ठाकरे आपला सक्का भाऊ आहे, काय ते त्या केलं पाहिजे, कधी काय सोबत घेतलं पाहिजे, कधी आहे काय हो? स्मिता ठाकरे गेल्या बाहेर. राज ठाकरे कुटुंबातला माणूस, मातोश्री वाढले. राज ठाकरेंचं काय मत मांडणं होतं मी साक्षीदार आहे ना, कारण तेवढा राज ठाकरेंसोबत मी असायचो. त्यांचं म्हणणं एवढं होतं की मला फक्त 2 जिल्हे द्या, एक नाशिक आणि एक पुणे, बाकी उद्धव तू सगळं सांभाळ. नाही म्हटला. एक म्यान में 2 तलवार नाही होते, हे शब्द उद्धव ठाकरेंचे. भावासाठी पण नाही. हा एकटाच, हा एकटाच. याला भाऊ नको, भावांचे कुटुंब नको, याला राज ठाकरे नको, काही नाही ना. हा एकटाच, हा कुटुंबाचा होऊ शकत नाही. हा माणूस महाराष्ट्राच्या जनतेचा कसा होऊ शकतो मला सांगावं? कसा होऊ शकतो? नाही ना. अनेक गोष्टी आहेत आतमध्ये. नाही मला काय गोष्टी बोलणार मी आज. तुम्ही जसं म्हणालात बाळासाहेब ठाकरे माणसं ओळखायला चुकत नव्हते, मग तेव्हा काहीशी होय. चूक झाली असं म्हणू शकतो का आपण? आणि आता काय होय. यावर सांगाल? नाही, त्या बाळासाहेबांची चूक नाही,
कारण ज्या वेळेला उद्धव ठाकरेला अध्यक्ष केला त्या बैठकीमध्ये बाळासाहेब नव्हते. बाळासाहेब 1 तासानंतर आले. त्या बैठकीमध्ये बाळासाहेब नव्हते. ती चूक बाळासाहेबांची नाही. मग तुम्ही म्हणजे पण म्हणता आपल्यातल्याच इतका काही मोठा जो नेत्यांनी निर्णय झाला त्यात हे बाळासाहेबांनी राजकारणात त्याची काहीच आयडिया कल्पना नव्हती असं म्हणताय तुम्ही इथे? नव्हती आणि स्वतः साहेब ज्यावेळेला आले, साहेबांनी 2दा-3दा सगळ्यांना विचारलं, बाबा हे तुम्हीच केले ना. मी होतो ना त्या मीटिंगमध्ये महाबळेश्वरला, मी होतो ना. आणि ती एक चूक हे आज मराठी माणसाची संघटना जी उद्ध्वस्त झाली ना, ते एका चुकीमुळे झालं. राज ठाकरेंच्या हातामध्ये असतं तर कदाचित हे घडलं नसतं. रामदासभाई, तुम्ही आता खूप गंभीर विधान केलं की मराठी माणसांची संघटना उद्ध्वस्त झाली. नेमकी कशी? ज्या पद्धतीनं बाळासाहेब असताना फूट पडली, ज्या पद्धतीनं आता शिवसेनेचे 2 भाग झालेत, एकंदरीत हे सर्व डिझाईन कुणाचं होतं? सातत्यानं शिवसेनेला जे महाराष्ट्रात प्रभावशाली होते, तुमच्यासारखे तडफदार वाघासारखे झेपावणारे नेते ज्या पक्षात, त्या पक्षाची आता तुम्ही म्हणतात तसं उद्ध्वस्त झाली. कशामुळे झालंय? त्या नेत्यांचा कुठेतरी सत्तेची महत्वाकांक्षा सुद्धा आता होती. ऐका, हे सगळे आमदार ज्यावेळेला एकनाथ शिंदे रात्री 2 वाजता त्यांनी मला फोन केला, आमदार हे मी चाललो. ओक्साबोक्सी घडत होते, फोन होती माझ्याकडे रात्री 2 वाजता. भाई मी चाललो, कोण माझ्यासोबतच मला माहित नाही, पण मी चाललो, मला नाही अपमान सर होत म्हटले. काही आमदार सुरतला गेले, तिथून कामाख्याचं काय तिकडे ते मंदिर गुवाहाटी, कामाख्याला गेले, तिकडे गुवाहाटीला, हो गुवाहाटीला गेले. मला त्या दिवशी उद्धव ठाकरेंचे फोन आले, कारण मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे माझ्या संपर्कात अजिबात नव्हते. एकदाही नाही. माझा फोनही घेत नव्हते, मला ते भेटत देखील नव्हते. एकदाही नाही. फोनही नाही, माझे फोनही घेत नव्हते, मला ते भेट पण देत नव्हते साधी. अनेक वेळेला संजय राऊतांना मी सांगितलं, बघा त्यांना विचारा मला यायचं आहे, भेटू का? नाही. त्या दिवशी मला उद्धवजींचे फोन आले 3. एक मातुश्रीच्या फोनवरती आला, 2 दुसरे अन्य फोनवरती आले, त्यांची नावं मी आता देत नाही. माझा PA जो मुलगा आहे त्याच्या फोनवरती मला फोन आले, मी घेत नाही म्हणून. मग माझा मुलगा सिद्धेश, मोठा मुलगा, त्याच्या फोनवरती सरदेसाई जो पुढारी आहे युवा सेनेचा, त्याचा फोन आला की उद्धवजींना बोलायचं आहे. मी म्हटलं माझ्याकडे तो उद्धवजींना बोलायचं नाही, मला आता वेळ निघून गेली म्हटलं. पण एक तुम्ही सांगाल का उद्धवजींना? म्हणे हो, तुम्ही तेच, मला त्यांना ऐकायचं आहे, त्यांना बोलायचं आहे, त्यांना तुम्ही 5 मिनिटं याल का? उद्धवजींनी विचारले, मातोश्री होती. मी म्हटलं आता येऊन वेळ निघून गेली म्हटलं, आता सगळे पोचले गुवाहाटीला, आता मी मातोश्री म्हणून काय करणार आहे? एक गोष्ट म्हटलं उद्धवजी करतील काय विचारा तुम्ही. आज संध्याकाळपर्यंत त्यांनी काँग्रेस सोडली असं फक्त त्यांनी जाहीर करून टाकावं. दरम्यान मधल्या काळामध्ये मी एकनाथजी शिंदे, गुलाब पाटील, आमचे महाडचे आमदार गोगावले, हे मी 7-8 लोकांकडे मी बोललो. इथून मी तुम्हाला खोटं बोलणार नाही, गुवाहाटीला बोललो मी. मग असे उद्धवजींचे फोन येत आहेत, जर उद्धवजी तयार झाले काँग्रेस सोडायला तर आपण सोबत, तर म्हटलं चालेल ना, आपलं म्हणणं तेच आहे की काँग्रेस सोडून त्यांनी भाजपसोबत यावं. ते मुख्यमंत्री झाले तर आम्हाला काय अडचण नाही. मी त्याला म्हटलं की उद्धवजींना सांग संध्याकाळपर्यंत त्यांनी काँग्रेस सोडावी, जाहीर करून टाकावं, पत्रकार परिषद घ्यावी. उद्या दुपारी 1 वाजण्याच्या आत खाजगी विमानानं मी मातोश्रीवरती उद्धवजींच्या पायाशी सगळे आणण्याची जबाबदारी माझी. हे वास्तव आहे. मी असंही उदाहरण दिलं, उद्धवजी ऐकतायत फोन. मी म्हटलं वेळ पडली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याला जाताना 22 किल्ले दिले औरंगजेबाला, आणि आग्र्याहून आल्यानंतर पुन्हा 42 किल्ले घेतले. म्हटलं कधी कधी 2 पावलं मागे येऊन 4 पावलं पुढे जायचं असतं, उद्धवजींना सांगा. भाऊ मला फोन आला 10-15 मिनिटांनी की उद्धवजी म्हटलेत की मी पत्रकार परिषद घेतो, पण होईल काय? म्हटलं 100% होईल. संध्याकाळी फोन आला की तुम्हाला उद्या मी सांगतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शरद पवार साहेब मातोश्रीवरती आले त्यावेळेला मला मेसेज मिळाला की आता आम्ही कायदेशीर लढाई लढतोय, आम्ही काय राष्ट्रवादी काँग्रेसला सोडणार नाही. आता मला सांगा कुणाचं पाप, कुणी फोडली पक्ष? हे वास्तव आहे.
हे वास्तव हे लोकांसमोरून आलं नाही, पहिल्यांदा बोलतोय मी आज हे. आणि म्हणून हे पाप उद्धव ठाकरेंनी केलंय. जे काम शरद पवार साहेबांना शिवसेना प्रमुख असताना शिवसेना फोडण्यामध्ये यश आलं नाही, ते उद्धव ठाकरेला सोबत घेऊन त्यांनी शिवसेना फोडण्यामध्ये यश मिळवलं. त्यांनी त्यांचं राजकारण यशस्वी केलं. ह्या नालायक माणसाला आमच्याकडलं नाही. मी काय करतो ते. रामदासजी, दोन मोठ्या ब्रेकिंग. एक, मगाशी तुम्ही बोललात की होय, गुलाबराव पाटील आणि अन्य 25 आमदार गुवाहाटीला जायला तयार नव्हते. त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं काँग्रेसची साथ सोडा, राष्ट्रवादीची सोडा. उद्धव ठाकरेंनी त्यांना सांगितलं गेट आउट, हाकलून लावलं एक प्रकारे. आता तुम्ही सांगताय तुम्ही मध्यस्थी केलेली तोच फॉर्म्युला की तुम्हीच मुख्यमंत्री व्हा. शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं तुम्ही. मात्र तरीही उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचं ऐकलं, मात्र स्वतःचे जुने जाणते, अनुभवी नेते, निष्ठावान नेते रामदास कदम यांचं ऐकलं नाही. स्पष्ट शब्दात महाराष्ट्राला एका वाक्यात तुम्ही सांगा, शिवसेना जी फुटली ती एकनाथ शिंदे, रामदास कदम अशा नेत्यांमुळे नाही, तर उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना फुटली असा तुमचा आरोप आहे का? स्पष्ट शब्दात. हे वास्तव आहे. हे 100% सत्य आहे. त्यांना विचारून घ्या तुम्ही. गुलाब पाटलांना हाकलून लावलं की नाही? रामदास कदमनी शब्द दिला होता की नाही? सगळ्या आमदारांना तुमच्या पायाशी आणतो मातोशी होती 1 वाजेपर्यंत. त्यांना विचारून घ्या तुम्ही. आणि माझा मोठा मुलगा सिद्धेश कदम याच्या फोनवरतीच नितीन सरदेसाई त्याच्या माध्यमातून माझं बोलणं झालं नाही, त्यांनी ऐकलंय ना. आणि म्हणून याच्यामध्ये फक्त आपल्याला मुख्यमंत्री पदावर खाली उतरवलं या 40 आमदारांनी. यांना संपून टाकायचं आता. या कटू भावनेनं, कपटी भावनेनं ते खोके गद्दा हे चालू होतं. ते एवढ्यासाठीच फक्त की मला तुम्ही मुख्यमंत्री पदावर खाली उतरवलं. मराठी माणूस संपला चालेल, बाळासाहेबांची शिवसेना संपली चालेल, भगवा झेंडा संपला चालेल, पण राष्ट्रवादींनी काँग्रेसच्या मांडू बसून मला मुख्यमंत्री मी बसलो होतो ना, मला का तुम्ही का उतरवलात? या द्वेषानं बदनाम करण्याचं पाप उद्धव ठाकरे यांनी केलं. सगळ्या आमदारांना त्यांनी केलं. हे वास्तव आहे. एका आमदारानं 50 खोके घेतले. हे जर तुम्ही सिद्ध करून दाखवलं, तुमच्या घरी मी भांडी घासीन, नाही तर माझ्या घरी तुम्ही भांडी घासायला याल का? मी आव्हान दिलं त्यांना. आणि मग गप्पा बसलेत. महायुतीत अजूनही जागा वाटपाची चर्चा सुरूच आहे. जागा वाटप काही महायुतीचं झालेलं नाहीये. नेमकं हे घोंगडं कुठं भिजतंय आणि महायुतीत खरंच सगळं अलबेल आहे का? मी आपल्याला सांगतो, निश्चितपणे अलबेल आहे. तुम्हाला कोणालाही चिंता करण्याचं कुठलं कारण नाही. एकनाथ शिंदे सक्षम आहेत. कालही शिंदे साहेबांचं माझं बोलणं झालं. कुठेही अडचण येणार नाहीत. थोडं बहुत 19-20 कुठंतरी झालं तर ते ॲडजस्ट करावं लागतं. अगदी गटप्रमुख, शाखा प्रमुख असा तुमचा प्रवास होता. तुमची आक्रमकता बघून बाळासाहेबांनी तुमच्यावर ठेवलेला विश्वास हा आम्ही कायम बघत आलो, किंवा तुमची आक्रमक भूमिका कायम आम्ही बघितली. आणि तो प्रवास आत्ता चालत इथपर्यंत आलाय की आम्ही रामदास कदम यांच्या डोळ्यात अश्रूसुद्धा बघितले. हा जो बदल झालेला आहे तुमच्या सगळ्या राजकीय प्रवासातला, याच्याकडे मागे वळून तुम्ही कसं बघता? हा बदल नेमका कशामुळे झालाय? काही गोष्टीचं वाईट वाटतंय की ज्या वेळेला 66 सालामध्ये शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या न्यायकासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेनेला जन्म दिला, त्यावेळेला मुंबईमध्ये घोषणा चालायच्या, मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची. मराठी माणसाला स्वाभिमान मिळवून देण्यासाठी ज्या शिवसेना प्रमुखांनी या शिवसेनेची स्थापना केली, त्यावेळेला मुंबईमध्ये मराठी माणूस 50% होता. आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या दुर्दैवानं, आशीर्वादानं फक्त 9 ते 10% मराठी माणूस शिल्लक आहे. माझा सगळा मराठी माणूस हा कल्याण, डोंबिवली, बदलापूर, शहापूर, नालासोपारा, वसई, सगळा त्या भागामध्ये मराठी माणूस गेला सगळा. 25 वर्ष मुंबई महानगरपालिका, 28 वर्ष मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये आहे. 45-50 हजार कोटीचं बजेट मुंबई महानगरपालिकेचं आहे. किती टक्क्याचं राजकारण चालतं मला त्या खोलात जायचं नाही, पण मला उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे, 28 वर्ष तुमच्या हातात मुंबई महानगरपालिका असताना मुंबईमधून मराठी माणूस मुंबईच्या बाहेर का फेकला गेला? त्याचं उत्तर कोण देणार आहे? निवडणुका आल्या की मुंबई आता गुजरातला जोडणार, मुंबई धोक्यात आहे, अशी भावनात्मक ब्लॅकमेलच्या घोषणा देऊन मराठी माणसाची मतं घ्यायची आणि पुन्हा आपण महापालिका हातात घ्यायची. आणि निवडणुका संपल्या
की मराठी माणसाला मुंबईतनं बाहेर घालवायचं, हा एककर्मी कार्यक्रम हातामध्ये घेतला ना. काय केलं मराठी माणसासाठी मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी? त्याचं उत्तर उद्धव ठाकरे देऊ शकणार नाही. शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होऊ शकले असते, लोकसभेचे अध्यक्ष झाले असते, होऊ शकले असते. साहेबांनी स्वतः कुठलं पद घेतलं नाही. साहेबांनी लोकसभेचे अध्यक्ष मनोज जोशींना फोन लावून, या पंत इकडे या, नागानगाने या इकडे या. साहेबांनी रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवला. साहेबांनी स्वतःला कुठलं पद घेतलं नाही. हा नालायक माणूस मुख्यमंत्री झाला आणि नेत्यांना बाहेर घालून मुलाला पण कॅबिनेटमध्ये घेतला. इतकी हव्यास ह्या माणसाला राजकारणाची आहे. याला मराठी माणसाची काय पडलेली नाही. मला बोलायला लावू नका, माझं तोंड उडायला लावू नका. यांना शिवसेनेची काय पडलेली नाही, यांना बाळासाहेबांची काय पडलेली नाही. ज्या बाळासाहेबांनी जाहीरपणे शिवाजी पार्कमध्ये सांगितलं होतं, अरे बाबांनो, ज्या दिवशी मला काँग्रेससोबत जायची वेळ येईल त्या दिवशी शिवसेना नावाचं माझं दुकान मी बंद करून टाकेन. ही बाळासाहेबांची घोषणा. आपल्या वडिलांनी काय सांगितलं, आपल्या वडिलांनी आपल्याला काय आदर्श दिला, आपल्या वडिलांची काय भूमिका होती, आपल्या वडिलांनी किती वर्ष कुणासोबत संघर्ष केला, आणि ज्यांच्यासोबत संघर्ष केला त्यांच्या मांडीवर बसून मुख्यमंत्री होत आहे. लाज वाटत नाही तुम्हाला? दुःख हे आहे आमचं, हे दुःख आमचं आहे, हे दुःख मराठी माणसाचं आहे. उद्धव ठाकरेंनी गमावलं सगळं, बाळासाहेबांनी उभं केलं त्या उद्धव ठाकरेंनी सगळं संपवलं. हे दुःख आहे, हे दुःख आहे. बरोबर वास्तव आहे. आहे. तुम्ही असं म्हणालात आत्ता की बाळासाहेब म्हणाले होते की काँग्रेस बरोबर जायची वेळ आली तर मी माझं दुकान बंद करेन, शिवसेनेचं दुकान बंद करेन. पण त्यात ते आता असं सांगतात प्रत्युत्तर देताना, त्याच बाळासाहेबांनी प्रणव मुखर्जी असतील किंवा प्रतिभाताई पाटील असतील तर काँग्रेसच्या उमेदवारांना कधी काळी पाठिंबाही दिला होता त्यांच्या हयातीमध्ये. अंतुले अंतुलेंची हो, मी त्यांची मैत्री साक्षीदार आहे. होती, त्यांना पाठिंबा मी दिला साक्षीदार होता. आहे. हो, होती ना. बाळासाहेबांची मैत्री सगळ्या पक्षांसोबत होती, सगळ्या पक्षांसोबत. मी तुम्हाला उदाहरण देईन आता, मी मुद्दाम सांगतो आता आपल्याला. प्रतिभाताई पाटील यांना जेव्हा राष्ट्रपती बनवायची वेळ आली, मतदानाची वेळ आली, तेव्हा सगळ्या नेत्यांच्या बैठका होत्या. तेव्हा त्यांचा आपला एक नेता सांगत होता की आपण भाजपच्याच उमेदवाराला मतदान करायचं. बाळासाहेब म्हटले, पंत सॉरी नाव घेतलं आता, मी ह्या पक्ष मराठी माणसासाठी काढलाय. माझी महाराष्ट्रातली एक मराठी मुलगी ह्या देशाचा राष्ट्रपती होती. ती कुठल्या पक्षाचा आहे तो भाग गौण आहे. माझी मराठी मुलगी या देशाची राष्ट्रपती होते, मला अभिमान आहे आणि तिला आपला मतदान करायचं आहे. 2 तास चर्चा झाली होती या विषयावरती, मातोश्रीवरती. 2 तास. मी साक्षीदार आहे. हे बाळासाहेबांचे विचार होते. काँग्रेसची प्रतिभाताई पाटील म्हणून नाही, महाराष्ट्रातली मराठी मातीची मराठी मुलगी राष्ट्रपती होते, याचा बाळासाहेबांना अभिमान. पण त्यांनी प्रणव मुखर्जींना पण पाठिंबा दिला होता. ते काही मराठी म्हणून नव्हतं. बाळासाहेबांनी त्यावेळेला प्रणव काय मुखर्जी शिवसेना असेल, त्यावेळेला बाळासाहेबांनी माणसं पाहिली, पक्ष त्यावेळेला पाहिलं नाही. त्या प्रणव मुखर्जींचे घेतलेले निर्णय, त्यांची कारकीर्द, त्यांचं काम ते कसं उजवं आहे हे पटवून दिलं होतं, हे पटवून दिलं होतं. आणि म्हणून तिथे बसणारा माणूस हा आपल्या देशाला कसा न्याय देईल ही भूमिका साहेबांची होती. शरद पवार साहेबांची आणि बाळासाहेबांची पण दोस्ती होतीच ना, हो, मैत्री होतीच ना. पण राजकारणामध्ये सगळ्यात मोठा एक नंबरचा दुश्मन म्हणून बाळासाहेब शरद पवार म्हणायचे. मैद्याचं पोतं होतं ना, हे सगळ्यांनी पाहिलं ना. आपण सगळ्यांनी उभं आयुष्य राष्ट्रवादींनी काँग्रेस सोबत संघर्ष केला ना बाळासाहेबांनी, आणि आपला पक्ष वाढवला ना. असं काय म्हणता तुम्ही? हे वास्तव आहे ना. हे काय उद्धवजींना माहित नाही, त्यांनी पाहिलं नाही? बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देऊन टाका आणि मुख्यमंत्री बना. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं ना, सगळ्यांनी राजीनामे देऊन टाकायचे. शिवसेना भाजप म्हणून आपण निवडणूक लढवली होती. मोदींचे फोटो लावले होते, बाळासाहेबांचे फोटो लावले होते, त्या फोटोवरती निवडणूक लढवली होती आणि आपले आमदार निवडून आणले होते. तुम्हाला काँग्रेससोबत जायचं होतं ना, द्या राजीनामा, काँग्रेसच्या पाठिंब्याने निवडून या आणि जा काँग्रेससोबत. मग ही नैतिकता तुमच्यामध्ये आहे का? हिंमत आहे का तुमच्यामध्ये? गद्दारी कोणी केली? गद्दारी तुम्ही केलीत उद्धवजी, तुम्ही केलीत. आणि म्हणून फक्त महाराष्ट्राची दिशाभूल, गद्दा गद्दा, खोके खोके. कसं आहे, एकदा बोललं तर लोकांना खरं वाटत नाही, पण तीच गोष्ट 100 वेळा जेव्हा बोलतो तेव्हा लोकांना खरं वाटतं, संशय निर्माण होतो. तीच रणनीती उद्धवजींनी बाळगली या 40 आमदारांच्या बाबत. लक्षात घ्या आपण. पण बाळासाहेबांचा आता बघा, विचार वाचवण्यासाठी तुम्ही पुढे निघाला आहात, त्याच्यासाठी तुम्ही भाजप बरोबर गेलात. पण त्याच्यातनं तुमचा फायदा आहे का? कारण आता जागा वाटपाची जेव्हा चर्चा आहे तेव्हा तुम्ही
शिवसेनेकडे असलेल्या 23 जागांपैकी 13 मिळतील की नाही ही शंका आहे. मुंबईमध्ये तुम्ही 3 जागा लढवत होत्या, त्यापैकी 1 मिळेल की नाही, अहो. 1च मिळेल असं म्हटलं अहो. जातंय. तर याबद्दल काय अहो, म्हणाल माझे तुम्ही? उद्या निर्णय तर होऊ देत, तुम्हाला कळेल, तुमच्या सगळ्यांचा अपक्षभंग होईल आणि एकनाथ शिंदेचा सन्मान राखला जाईल असं वाटत तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. बघा, माझे शब्द आहेत तुम्हाला हे. बघा तुम्ही. रामदास भाई, आणि तसं नाही झालं तर काय? कारण तुम्ही अगदी निर्वाणीची भाषा अनेकदा वापरता. जसं भांडी घासण्यापर्यंत 50 कोटीवर पोहोचलात, जर एकनाथ शिंदेंना शिवसेनेला मिळालेल्या त्याच्या हक्काच्या जागांपेक्षा कमी मिळालं तर काय? महाराष्ट्राला ऐकायला आवडेल भाई. जर तर करण्यापेक्षा घोडा मैदान लांब नाही ना, जवळ आहे ना. 1-2 दिवसाचा प्रश्न आहे. तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला कळेल. माझ्याकडे जी माहिती आहे, काल शिंदे साहेबांनी मी दोघंच बसलो होतो, बोललो होतो, अशी कुठलीही अडचण नाही. मीडियाच्या माध्यमातून जे काय भूत उभं केलं गेलं हे सगळं हे त्याच्यामध्ये अजिबात सत्यता नाही, बिलकुल नाही. रामदास भाई बोलतायत, खरं तर खूप वेळ त्यांना विचारावं आणि त्यांनी बोलत राहावं, असंच मराठी मनाला भावणारं आक्रमक असं त्यांचं बोलणं असतं. मात्र वेळेची मर्यादा पाळावी लागते. त्यामुळे बेधडक प्रश्नांना तुम्ही जी उत्तरं दिलीत, मनमोकळेपणाने बोललात, अनेक गोप्यस्फोट केले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रामदास भाई, ओपन फोरम जिथं पुढारी बोलतात आणि ब्रेकिंग देतात. आजचा ओपन फोरम तर ब्रेकिंग स्पेशलच होता की काय असं प्रत्येकालाच वाटेल. ओपन फोरममध्ये आज इथंच थांबूया. तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज, आवाज जनतेचा. Thank you.